आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राईम। बेरगळवाडी तालुका आटपाडी येथील युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते राजू आबा तुकाराम बेरगळ यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक आगळा वेगळा आणि प्रेरणादायी आदर्श घालून दिलाय। वाढदिवसाचा दिखाऊ जल्लोष टाळत त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेरगळवाडी येथे जाऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करून आपला वाढदिवस साजरा केलाय। शाळेच्या आवारात चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस हास्य आणि आनंद पाहून वातावरण भारावून गेले होते। वही, पेन, पेन्सिल, पुस्तके अशा शैक्षणिक साहित्याचं वाटप करताना राजू आबा यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांशी आपुलकीनं संवाद साधला। आपण शिकून मोठं व्हा, गावाचं नाव उज्ज्वल करा असा संदेश त्यांनी दिला। या प्रसंगी त्यांचे मित्रपरिवार, घरनिकी गावचे ग्रामसेवक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक वृंद तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। साधेपणाने आणि समाजाभिमुखतेने सादर झालेला हा वाढदिवस अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलाय। आपल्या मनोगतात राजू आबा बेरगळ यांनी अत्यंत भावनिक शब्दात आपल्या आयुष्यातील संघर्ष मांडला। गरिबी आणि अडचणींवर मात करत शिक्षण पूर्ण केलं। आज जे काही आहे ते समाजामुळे आहे, म्हणून समाजाचं देणं फेडण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे असं सांगताना त्यांचा आवाज दाटून आला। त्यांच्या डोळ्यात दाटलेले अश्रू आणि विद्यार्थ्यांच्या टाळ्यांचा कडकडाट हा क्षण उपस्थित प्रत्येकाच्या मनात घर करून गेला। आजच्या दिखाऊ संस्कृतीत वाढदिवस म्हणजे केक, फटाके आणि बॅनरबाजी अशी धारणा असताना राजू आबा तुकाराम बेरगळ यांनी विद्यार्थ्यांच्या आनंदात आपला आनंद शोधत समाजासमोर एक वेगळा आदर्श उभा केलाय। त्यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत असून असा वाढदिवस प्रत्येकानं साजरा करावा अशी भावना ग्रामस्थातून व्यक्त होतीये। बेरगळवाडीच्या मातीतील हा संस्कार आणि सामाजिक जाणीव पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही। पाहुयात राजू आबा बेरगळ काय म्हणाले ते। चिमुकल्यासोबत वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय काय घेतला? मूळतः मी एक शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे आणि शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे आज सध्याची परिस्थिती शेतकरी कुटुंबाला सगळ्यात मोठा जो आधार आहे तो ग्रामीण भागातला शिक्षणाचा आहे। जर शिक्षणाचे पैलू म्हणजे हिऱ्याला जसं आपण पहिले पाडतो आणि त्याचा कोहिनूर होतो, तसे हे सगळे आमचे कोहिनूर हिरे आहेत भविष्यातले। त्यासाठी ह्यांचे पैलू पाडायचं काम आज आम्ही केलेलं आहे आणि ह्याच्या पुढे आम्ही तेच करत राहणार। ह्यांना कुठेतरी चीअर अप व्हावं, कोणतरी आहे आमच्याकडे बघणारं, कोणीतरी आम्हाला काहीतरी करायचं आहे, काहीतरी उमेदीने घडायचं आहे आणि कुठेतरी माझ्या गावाचं नाव मला आज तालुका लेवलला, तालुक्याला, जिल्हा लेवलला आणि जिल्ह्याला महाराष्ट्राच्या पातळीला नेण्याचं काम ही जी लेकरं करू शकतात ते कोणच करू शकत नाही। आणि हे जे उगवतं नेतृत्व आहे कुठलाही नेता किंवा कुठलाही करू शकत नाही, ही माझी जे सवंगडी आहेत हेच करू शकतात। शाळेसाठी आणखी काय गोष्टी देण्याचं आता घोषित केलं, काय काय शाळेसाठी? आता सध्या पुढच्या जून महिन्यापर्यंत शाळेचं रुपडं पालटण्याचा प्रयत्न आमचा राहील। बऱ्यापैकी राजकीय क्षेत्रातून मागणी आम्ही करणार आहोत। जर ती नाही मागणी वेळेत पूर्ण झाली तर आम्ही वैयक्तिकरित्या देणगी स्वरूपात म्हणा किंवा माझे जे मित्रवर्ग आहेत आमच्या वाडीतले ते मित्रवर्ग सर्व तयार आहेत त्या गोष्टींसाठी। शाळेतली रंगरंगोटी झाली, पाण्यासाठी एक्वागार्ड ची सुविधा झाली, परत लाईट राहिल्या किंवा पंखे आले, ह्या गोष्टी अजूनपर्यंत इथे नाही आलेल्या आहेत। त्या सर्व गोष्टी आम्ही जून जुलैपर्यंत देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत। माझी प्रत्येक ग्रामीण भागातल्या प्रत्येक जे बाहेर व्यवसायासाठी गेलेले आहेत किंवा नोकरी धंद्यासाठी गेलेले आहेत त्यांना एकच विनंती आहे की जेवढं आपण मंदिरांमध्ये किंवा इतर ठिकाणी दान धर्म करतो त्याचा एक खारीचा वाटा किंवा एक थोडासा वाटा जरी आपण शैक्षणिक दृष्ट्या आपल्या गावातल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा शालेय दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या इथे कुठेतरी जिल्हा परिषद शाळांना आपण देऊ केला तर आपण मला वाटत नाही की आपली झेप फार कमी वेळेत खूप मोठ्या प्रमाणावरती आपण पुढे जाऊ। सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।